सर, आमचा हा जो सेगमेंट आहे यामध्ये आम्ही लोकांना तुमच्याबद्दल खुपणाऱ्या गोष्टी मांडतो इथे. तर त्यामध्ये कळवलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी विरोधी पक्षांनी तुमच्यावर कायम टीका केली की तुम्ही सत्तेत असताना म्हणजे शिवसेनेची सत्ता असताना आणि तुम्ही मुख्यमंत्री असताना सरकारची तिजोरी तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर संपवली असं त्यांचं म्हणणं आहे. तिजोरी असते तीच संपवण्यासाठी असते, त्यामुळे ती संपवली याच्यात काही चुकीचं नाही. फक्त ती तिजोरी संपवताना ती जनहितासाठी संपवली का स्वहितासाठी हा प्रश्न होऊ शकतो. आणि मला स्वहितासाठी तिजोरी संपवण्याची कधीही गरज वाटली नाही, शासकीय तिजोरी. कारण मी स्वतः पहिल्यापासून व्यवसायामध्ये आहे, उद्योगधंद्यामध्ये आहे आणि त्यामुळे तिजोरीचा जो पैसे खर्च केले असतील तर ते जनकल्याणासाठी केले, लोकांच्या कामांसाठी केले आणि ते करतच राहणार. प्रश्नच नाही. पण आता तुम्ही जो म्हणलात की तुमचा स्वतःचा देखील तुम्ही व्यवसायामध्ये तुमच्या आहात, तर असाही तुमच्यावर आरोप होतो की एकंदरीत शिवसेनेच्या कालावधीमध्ये तुम्ही शिवसेनेच्या शाखा वाढवण्यापेक्षा जास्त कोहिनूरच्या शाखा वाढवल्यात असं म्हटलं जातं. आपल्याला सांगायला हरकत नाही, परंतु मी पहिल्यापासून शिक्षक आहे, स्वतः शिकवतो आणि आत्ताच माझ्या कोहिनूर संस्थेला 50 वर्ष पुरी झाली आणि त्या कार्यक्रमासाठी या देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या स्वतः आल्या होत्या आणि त्यांनी सुद्धा या संस्थेच्या कामाचं कौतुक केलं. पण राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना तुमचे हितशत्रू असतात, ते या अफवा उठवत असतात, त्याकडे जास्त पाहण्याची गरज नसते. मकरंदकडे आपण येऊया. मकरंद, एक दिवस जर का मुख्यमंत्री व्हायला मिळालं तर काय कराल? 5 वर्ष मी असं करीन, खेड्यापाड्यातलं भारनियमन काढून टाकीन, खूप लाईट विकत आणून देईल, परराज्यातली परदेशातनं विकत आणून 5 वर्ष लाईटचा खेड्यापाड्यात चकचकाट करीन. शेतकऱ्यांना 24 सगळी कर्ज माफी, सगळ्यांना जे बियाणं फुकट, सगळं खतं फुकट, कीटकनाशक फुकट, त्यांनी ते उत्पादन घ्यायचं. दलाली बंद करीन, सावकारी बंद करीन. खेड्यापाड्यातल्या पोरांच्या पायात चपला, नवीन ड्रेस, चांगले चांगले कपडे आणि 24 तास त्यांना खायला घालीन. मग जे काही कर्ज होईल राज्यावर ते पुढच्या मुख्यमंत्र्यांनी पाहून घ्यावं. सर्वसामान्यांचा इतका विचार जर का तुम्ही करता तर उद्या राजकारणात याची शक्यता आहे का? आणि जर का आलात तर कोणत्या पक्षात? नाही, मला सगळ्यात महत्वाचं सर्वसामान्यांचा विचार करण्यासाठी राजकारणात यावं लागतं ही संकल्पनाच मान्य नाही. म्हणजे तसं असतं तर मग डॉक्टर प्रकाश आमटेंनी राजकारणात यायला पाहिजे होतं, बाबा आमटेंनी यायला पाहिजे होतं, डॉक्टर अभय बंगांनी यायला पाहिजे होतं. पण हे खरे समाजसेवक आहेत ना. राजकारणात आलं की माणूस काय होतं, स्वतःचा जास्त विचार करू लागतो ना. सर, तुम्हाला पटतं का हे काय म्हणतात? बिलकुल पटत नाही. आणि याचं कारण असं की राजकारणात जरूर यावं, सद्भावनेने यावं, स्वच्छ हाताने यावं, उत्तम प्रकारचं काम करावं आणि जर मोठ्या प्रमाणामध्ये जनसेवा करायची असेल तर राजकारणाशिवाय दुसरं क्षेत्र नाही. राजकारण एक क्षेत्र मी असं समजतो की ज्या क्षेत्रात राहून मोठ्या प्रमाणामध्ये जनहित साधता येईल आणि म्हणून या क्षेत्रातल्या ज्या चुका आहेत त्या दूर करून चुका न करणारी माणसं सत्तेवर आणणं हे विचारवंतांचं काम आहे. त्यासाठी त्यांनी निदान मतदानाला जावं एवढी माझी अपेक्षा असते. मकरंद, आता हे ऐकल्यानंतर तरी असं वाटतं का की नाही, मला मुळात कसं आहे की आता आपण गेल्या 60 वर्षात स्वातंत्र्यानंतरच्या पाहिलंच आहे जनहित किती आणि काय चालू आहे. म्हणजे अजूनही गोरगरिबांना तसं मूलभूत सुविधा आहेत का नाही याच्यात काय योजना येते, पण कागदोपत्री आपलं ग्रीन असतं ना सगळं, कम्प्लिटेड म्हणजे 100% साक्षर. पण सरच म्हणतात 35% अजून निरक्षर लोक आहेत ना. पण ते अभियान जेव्हा एखादी योजना येते त्यावेळी तो कागदोपत्री परफेक्ट पाहिजे. म्हणजे जाऊ तिथं का हा सिनेमा आम्ही काढला होता, त्यात ह्याच गोष्टीवर भाष्य होतं की तो आईला नेतो नायक त्या ह्याच्यात, तर तो म्हणतो तलाठी म्हणतो हयातीचा दाखला द्या आईचा. ते म्हणतो ही काय आई बसली माझी इथं, तसं नाही म्हणतो कागदोपत्री पाहिजे, ते तो हयातीचा दाखला पाहिजे, द्या 20 रुपये म्हणतो. हे म्हणतो मी काय देऊ पैसे, तुमचं काम आहे ते, तुम्हाला पगार देतं गव्हर्नमेंट, त्यासाठी तुम्ही द्यायला पाहिजे. तो म्हणतो नाही, मग तो म्हणतो तुम्ही उद्या या. तो म्हणतो असं कसं, मला 10 रुपये खर्च येतो आईला रिक्षात नाही इथं घालून आणायला. तो म्हणतो मी 8 दिवस असं करणार आहे तुमच्या बरोबर, किती पडतील तुम्हाला 80 रुपये, मी किती मागायला लागलो 20, तुम्ही 15 दिले तर काय नाही म्हणणार आहे मी. आता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना, या युगात एक तर बॅड व्हा नाही तर मॅड व्हा असं युग आहे. नाही, प्रश्न नाही. अभिनेत्यापासून नेत्यापर्यंत
इमेज बदलण्याचा जो विचार आहे तो होईल का नाही हा माहित नाही, पण तो जाऊ दे. पण एक इमेज बदलण्याचा जो तुमचा प्रयत्न चालू आहे गेल्या 1 वर्षभरामध्ये, अभिनेत्याचीच इमेज बदलण्याचा जो प्रयत्न चालू आहे, तर तो नक्की काय आहे आणि कितपत यशस्वी आहे? सुरुवातीच्या काळात काय असतं की आपण ब्रेड अँड बटर साठी काम करत असतो, त्यामुळे प्रोड्युसर जे म्हणाल ते आपल्याला करावं लागतं. आणि एकदा तुम्ही अभिनेता म्हणून यशस्वी झालात की मग तुम्हाला चॉईस येऊ लागते. तर जे अलीकडच्या काळात माझ्याकडे येऊ लागले आणि मी ते सातत्याने, मी जेव्हा चान्स मिळालाय तेव्हा गंभीर भूमिका करण्याचं, वेगळ्या भूमिका करण्याचं मी मनात ठेवलं होतं आणि ते केलं. म्हणजे मग विनोदी ही जी इमेज आता इंडस्ट्रीने तुम्हाला दिलेली आहे ती खुपते का कुठे? आवडत नाही, खुपते असं नाही, पण मला काय, मला स्टार व्हायला नाही आवडणार, मला ऍक्टर व्हायला आवडेल की अरे यांनी हे पण चांगल्या पद्धतीनं केलं हे. आणि अभिनेत्याचं सॅटिस्फॅक्शन काय असतं तेवढंच असतं ना. म्हणजे एका त्याला इमेज मध्ये बांधण्यापेक्षा तो सगळीकडे बऱ्यापैकी काम करू शकतो. आता मी विनोदी अभिनय करू शकतो तसा गंभीर, आता गंभीर भूमिकेत मी जास्त रमतो ना, मग गंभीर भूमिकेची संधी मिळाली नव्हती, पण ती गोष्ट छोटीने मला दिली किंवा पारदने दिली किंवा सुंबरांनी दिली, गृहलक्ष्मीने दिली, तर ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. नाही, प्रश्नच नाही. सर, तुम्ही एक यशस्वी व्यावसायिक आहात. अगदी स्पष्ट विचारायचं झालं तो एक बिझनेसमनचा जो ब्रेन असतो, एका व्यावसायिकाचा जो ब्रेन असतो, मेंदू असतो, तोच राजकारणात अप्लाय होतो का आणि तसेच राजकारणी पुढे जातात का? तुमचा हा प्रश्न अतिशय चांगला आहे. राजकारणी लोकांनी तो ब्रेन व्यवसायाचा राजकारणामध्ये किती वापरावा हे त्याच्यावर कोणते संस्कार आहेत त्यावरती अवलंबून राहणार. व्यवसाय करणारा माणूस हा पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय करतो, ही गोष्ट खरी आहे, खरं. परंतु त्याचं जर हृदय चालू असेल आणि त्याचं मन प्रामाणिक असेल तर ते करताना सुद्धा तो कोणत्याही प्रकारचा आपल्या व्यवसायामध्ये व्यभिचार होऊन देणार नाही. सर, कोहिनूरच्या देखील ज्या जागा आहेत त्या बहुतांशी जागा या बस स्टँडच्या जवळच्या आहेत, मग त्या कशा मिळवायच्या याबद्दल तुम्ही आता जे होतकरू व्यावसायिक आहेत त्यांना कसा काय सल्ला द्याल? त्यांना मी एवढंच सांगेन की जागा कुठेही असतातच, मुळामध्ये नकारार्थी प्रवृत्ती नष्ट झाली ना हे सगळं दिसायला स्वच्छ लागतं. तुम्ही मला सांगा, म्हणाल त्या ठिकाणी, म्हणाल तशी, म्हणाल तेवढी जागा उपलब्ध होऊ शकते, फक्त माणूस पॉझिटिव्ह विचाराचा पाहिजे. रडणाऱ्या माणसाचं हे काम नाही. म्हणजे जागा आदर्श असावी. त्या जागेने त्या माणसाला भविष्य काळात आदर्श बनवावं असं मी म्हणेन. आमच्या ह्या बँडनी आज एक छान गाणं बनवलेलं आहे. म्हणजे दरवेळेलाच एक पॅरडी सॉन्ग बनवतो सर आम्ही. म्हणजे गाण्यातले काही शब्द बदलून त्या आलेल्या गेस्टच्या नुसार ते शब्द बदलले जातात. तर तुम्ही ते शब्द ऐका, गाणं ऐका, कसं वाटलं आम्हाला सांगा. गाण्याबरोबर नाचायची अट नाही ना? हो पॉलिटिक्स में आपने हर एक काम कर दिया, पॉलिटिक्स में आपने हर एक काम कर दिया, खुद भी फेमस हो गए, कोहिनूर को फेमस कर दिया. सर सर ओ सर, we love you. आपकी मीठी बोली ने, आपकी मीठी बोली ने संसद का स्पीकर बना दिया, खुद ही फेमस हो गए, कोहिनूर भी फेमस कर दिया. सर सर ओ सर, we love you, we love you, we love you. सर, कसं वाटलं का? छान, सुरेख. मकरंद, अजून तरी मराठी चित्रपटांमध्ये चुंबन दृश्य काही चित्रित होत नाहीत, हे कुठेतरी खुपतं का? काही काय बोलायला लागलात गुप्त? विचारायला लागलो मी भाऊ, तुम्हाला काय पिक्चर बघितला नाही का जोगवा? जोगवा जोगवा मग चुंबन दृश्य नाही होय? मग जोगवा आपल्याला मिळाला नाही असं खुपतं का?
नाही नाही असं नाहीये हे पहा, आता ग्लोबलायझेशन मध्ये सगळ्यांना सगळं उपलब्ध आहे. ते हिंदीतल्या नट्या आपण पाहतो तोकड्या कापड्यातल्या आहेत, हे ते पण कथेची आणि पटकथेची गरज असेल तर चुंबन दृश्य असायला हरकत नाही. फक्त मर्यादा सोडू नको, चीप नको काही तसं. तुम्ही स्वतः प्रोड्युसर आहात, तर तुम्ही असा एखादा चित्रपट लिहून का घेत नाही ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः ऍक्टिंग करा आणि चुंबन दृश्याची अतिशय गरज आहे? असं नाही नाही नाही, मला त्याचा नादच नसल्यामुळे उगाच काय लोक. बरं, मग जर का असा चित्रपट कोणी केला आणि तुमच्याकडे आले बाबा असा असा आहे, तर केवळ चुंबन दृश्य असल्यामुळे टाळणार काय? नाही नाही, हिरोईनची तयारी असली तर आपण माग नसतो वाटत. फक्त हिरोईन तयार व्हायला पाहिजे, नाही तर ह्याच हे असं करून जायची तर काय. बरं, मी असा समजा चित्रपट बनवतोय, मी निर्माता आहे बरं का, तर मी असा चित्रपट बनवतोय की माझ्या कथेची गरज आहे फार, की मकरंद अनासपुरेंनी हा चित्रपट करायला पाहिजे आणि ते चुंबन दृश्य द्यायला पाहिजे. फक्त मी एक मुभा देऊ शकतो की मकरंद अनासपुरेंना विचारू शकतो की नटी कोणती घेऊया चुंबन दृश्यासाठी. हो, माझी बायको पण अभिनय करते. वा अनासपुरे, तुम्ही राजकारणात जायला हवं. तुम्हाला कधी काय उत्तर द्यायचंय आधी पटकन छान. नाही नाही, दोघंच काय. खरंच तिने काम केले माझ्या बरोबर. गोष्ट छोटी डोंगराएवढी मध्ये आहे, ती सुंबरांमध्ये आहे. तुम्ही आता जेव्हापासून चित्रपट करायला लागला तेव्हापासून थोडंसं मालिकांपासून फरकत घेऊन लांब झालेला दिसतं, पण मग आता बघत मात्र नक्कीच असणार मालिका. आता आजच्या तारखेला आवडणारी मालिका एखादी टीव्ही मालिका? सारेगामापा लिटिल चॅम्प. लहान मुलं जे गातात ते बघताना मला बऱ्याचदा रडू येतं, की म्हणजे देव आणखी दुसरा काय असतो. ती लहान एवढीशी पोरं आणि अशा कमांडनी गातात, तर मला खूप भरून येतं. सर, शिवसेनेमध्ये मिलिंद नार्वेकरांचं नक्की काय काम, ह्याबद्दल खूप शंका कुशंका होत्या, पण आता नुकतंच त्यांचं फोन टॅपिंग उघडकीला आलं आणि त्यांचं नक्की काय काम करतात हे लोकांच्या समोर आलं. तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या बाबतीत, की हे फोन टॅपिंग वगैरे बरोबर आहे का? आपले खरं सांगायचं तर फोन टॅपिंग करणं हा प्रकार सगळ्या देशालाच मान्य नाही. पण मला वाटतं माणसाचं जीवन जर स्वच्छ असेल तर फोन टॅपिंग घाबरण्याचं कारण नाही. आणि तसंच मला असं वाटतं आजही की मिलिंद नार्वेकर फोन टॅपिंगला बिलकुल घाबरणार नाहीत याची मला खात्री आहे. मात्र हे फोन टॅपिंग हे पूर्णपणे प्रामाणिकपणे केलं जावं एवढंच माझं मत आहे. अच्छा, मग त्यांचं बोलणं जे काय होतं ते योग्य होतं का शिवसेनेच्या दृष्टीने? एकंदरीत कारण काय असतं, वेगवेगळ्या भूमिका असतात. आमचे विरोधी पक्ष नक्की म्हणतील की साफ चुकीचं आहे जी चर्चा झाली ती. शिवसेनेचे लोक म्हणतील की आम्हाला अभिमान वाटतो की या माणसाने ज्या सूचना दिल्या त्या सूचना नसत्या तर तो बंद यशस्वी झाला नसता. म्हणून जो ज्या पक्षात आहे, ज्या विचारसरणीचा आहे त्याच्यावरती अवलंबून राहणार. पण एक आदर्श शिक्षक म्हणून तुम्हाला हे बरोबर वाटतं का? आदर्श शिक्षक होणं हे राजकीय क्षेत्रातल्या यशापेक्षा बरंच सोपं असतं आणि म्हणून मी आदर्श शिक्षक होण्याचा प्रयत्न केला नाही. मी आदर्श राजकारणी होण्याचा प्रयत्न केला आणि राजकारणामध्ये या गोष्टी घडत राहतात. मला स्वतःला अशा प्रकारचे उद्योग करणारे लोक आवडत नाहीत, म्हणजे फोन टॅपिंग करणारे. सर, आजकालच्या बऱ्याचशा सेनेच्या कार्यक्रमांमध्ये तुमचं नाव कुठे यावं या बाबतीमध्ये मात्र प्रोटोकॉल पाळला जात नाही असं जे म्हटलं जातं, तर हे कुठेतरी खुपतं का? खरं सांगायचं तर माझ्या बाबतीत असं होत नाही. नाही होत? नाही. इतर काही जणांच्या बाबतीत कदाचित होत असेल, परंतु माझ्या बाबतीत पक्षामध्ये माझा मान हा नेहमीच राखला जातो. आणि दुसरी गोष्ट अशी की समजा काही वेळा मान राखला गेला नसेल तर तो बोलून दाखवायचा नसतो, तो पोटात ठेवायचा, म्हणजे पुढची प्रमोशन्स उघडी राहतात. मला खूप प्रश्न विचारावेसे वाटतात, परंतु इथे माझी वेळ संपते. आता इथे वेळ सुरू होते ती म्हणजे आपल्या मायबाप प्रेक्षकांची, रसिकांची. सर, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम आपल्याला प्रश्न असा उपस्थित करतो की 1995ला शिवशाही आली आणि त्यावेळी आपण मुख्यमंत्री होता. शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद आणि शिवसैनिकांच्या मिणतेने पुन्हा एकदा शिवची सत्ता आली तर आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? नाही, मुख्यमंत्री पद हे निश्चित मोठं आहे, परंतु त्यानंतर मी देशाच्याही मोठ्या पदावरती गेलो असल्या कारणाने त्यापेक्षा मोठं पद कोणतं याचा विचार मी करतोय. तुम्हाला जर तशी काही शक्यता दिसत असली आणखी मोठं पद मिळण्याची तर हळूच नंतर माझ्या कानात सांगा, म्हणजे स्पर्धक वाढणार नाहीत. पुढचा प्रश्न. माझा प्रश्न मकरंद सरांना आहे.
सर खास तुमच्या स्टाईलमध्ये तुमच्या बायकोचं नाव जर आम्हाला घेऊन दाखवलात तर खूप बरं वाटेल. आणि लाजू नका तसं, नाही नाही इतर बाईचे घेतले चालेल त्यात. बायकोचं घेताना लाजायचं काय काम आहे होय? भाजीत भाजी मेथीची, शिल्पा माझ्या प्रीतीची. अरे काय नवीन नाव घेतलंय. आहाहाहा. आणि आजवर हे नाव कधीच कोणीच घेतलं नाही. भाज्याचे दरच वाढलेत आता, व्हॅल्यूज तेवढी आली भाजीपाल्याला. आपली हरकत नसेल तर मी पण नाव घेऊ का? अरे माझ्या पत्नीचं नाव आहे अनघा. अनघा देतो मी जिगबीचा घास. कोण म्हणतं घास? ही तर प्रेमाची रास. अरे वा. आज संध्याकाळी जेवायची सोय झाली. पुढचा प्रश्न. मकरंदजी नमस्कार. आतापर्यंत आपण आपल्या भूमिकेतून आम्हाला खूप प्रचंड हसवलं. अशी दुसऱ्यांची कोणती फिल्म आहे जी बघून आपण स्वतः हसला? बऱ्याच जणांचे, म्हणजे एक तर अशोक मामांच्या सिनेमांनी आपण मनमुराद हसलोय, लक्षा मामाच्या सिनेमांनी मनमुराद हसलोय, मी स्वतः खूप हसलेलो आहे. आणि चार्ली चॅपलिनच्या सिनेमांना मी मनापासून हसलेलो आहे. पुढचा प्रश्न. जोशी सर, मला तुम्हाला एक भेट द्यायची आहे. आतापर्यंत आपण बाळासाहेबांच्या रिमोटवरती काम केलं, आज तेच रिमोट मला तुमच्या स्वतःच्या हातामध्ये बघायचं आहे. रिमोटवरचा पूर्ण अधिकार उद्धवजी ठाकरे यांचा आहे, त्यांना हे पाठवून द्या. मी याचा प्रेमाने स्वीकार करतो आणि मनपूर्वक धन्यवाद देतो. उद्धवजींना जर नको असेल तर हा मी माझ्याकडे ठेवीन.